नमस्कार सगळ्यांना. आज आहे 18 जानेवारी. तर बघा, आत्ताची सगळ्यात मोठी न्यूज समोर येत आहे. सुमारे 1100हून अधिक महिलांनी स्वतःचा अर्ज मागे घेतला आहे. त्याचं रिझन काय आहे, त्या अपात्र होत्या का काय होत्या, का मागे घेतला रिझन, ते सगळं मी सांगणार आहे व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ बघत राहा. तसेच अपात्र बहिणींसाठी आता जर तुम्हाला अर्ज मागे घ्यायचा असेल तर त्याचं संकेतस्थळ जे आहे चालू झालेलं आहे, ते कुठलं संकेतस्थळ आहे, कुठून तुम्हाला तुमचं अर्ज मागे घ्यायचं, तर सगळी डिटेल माहिती आपण सांगणार आहोत. तसेच आजपासून पैशाला चालू झालेला जानेवारीचा हप्ता, तो पण मी तुम्हाला कुठल्या महिलांना येणार आहे, कुठल्या महिलांना येणार नाही, ते सगळं सांगणार आहे. तर व्हिडिओ बघत राहा शेवटपर्यंत. कुठे स्किप करू नका, कारण खूप महत्त्वाची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. अपात्र बहिणी असू दे किंवा पात्र बहिणी असू दे, दोघांसाठी खूप महत्त्वाची बातमी आहे. तर तुम्ही व्हिडिओ बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब मात्र नक्कीच करा, कारण खूप असे अपडेट्स आहेत ते येत राहतात, जेणेकरून तुम्हाला लवकर कळावे. यासाठी तुम्हाला बेल आयकॉनवर क्लिक करायचं, जेणेकरून तुमचा व्हिडिओ आला की माझा व्हिडिओ आला की तुम्हाला तो पाहायला मिळेल लगेचच. ठीक आहे, चला बघा सविस्तर माहिती काय आहे. बघा, लाडकी बहीण योजना, 1100हून अधिक लाडक्या बहिणींनी स्वतःहून नाकारला योजनेचा लाभ. अपात्र लाडक्या बहिणींना अर्ज करण्यासाठी संकेतस्थळ खुले. बघा, त्यांनी स्वतःहून जो आहे तो अर्ज नाकारलेला आहे, तो का नाकारलेला आहे ते आपण पाहणार आहोत. तसेच अपात्र लाडक्या बहिणींसाठी जर तुम्हाला अर्ज करायचा, म्हणजे तुम्ही अपात्र आहात आणि तुम्हाला आता अर्ज मागे करण्यासाठी तुम्हाला जर कुठे काय करायचं ते सगळं सांगणार आहे मी. त्यासाठी संकेतस्थळ खुले केले आहे. ते कुठले आहेत, तुम्हाला कसा फॉर्म भरायचा, काय सगळं मी डिटेलमध्ये सांगते, तर व्हिडिओ बघत राहा. अपात्र असतानाही अर्ज केलेल्यांना स्वतःहून अर्ज करण्यासाठी शासनाने पोर्टल पुन्हा खुले केले असून त्यावर अपात्र लाडक्या बहिणींना लाभ बंद करण्याचा अर्ज करण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. आतापर्यंत जवळपास 1100हून अधिक महिलांनी यावर अर्ज केला आहे. बघा, म्हणजे तुमचं जे वेबसाईट आहे लाडक्या बहीण योजनेचं, ते जे पोर्टल आहे त्या पोर्टलवर तर तुम्हाला तुमचा अर्ज कॅन्सल करण्याचं पण तुम्हाला ऑप्शन दिलेलं आहे. तुम्ही लॉग इन करू शकता, तिथं बघू शकता नवीन एक ऑप्शन आला असेल कॅन्सल. तो कॅन्सल केल्यावर तुम्ही योजनेतून आपोआप बाद होणार आहात किंवा योजनेतून आपोआप तुम्ही कट होणार आहात तुम्ही. ठीक आहे, त्यामुळे आतापर्यंत 1100हून अधिक महिलांनी त्याच्यावर अर्ज केलेला आहे किंवा अर्ज केला कारण नाव कट करण्यासाठी अर्ज केलेला आहे. ठीक आहे, मुख्यमंत्री माझ्या लाडकी बहीण योजनेसाठी सोलापूर जिल्ह्यातील 11.5 लाख तर राज्यातील 2.5 कोटींहून अधिक महिलांनी अर्ज केले आहेत. त्यांना आतापर्यंत प्रत्येकी 6 हप्ते मिळाले आहेत. मात्र आता अपात्र असताना देखील अर्ज केलेल्या लाडक्या बहिणी आहेत. त्यांच्यासाठी अपात्र असतानाही अर्ज केलेल्यांना स्वतःहून अर्ज करण्यासाठी शासनाने पोर्टल पुन्हा खुले केले असून त्यावर अपात्र लाडक्या बहिणींना लाभ बंद करण्याचा अर्ज करता येणार आहे. आतापर्यंत जवळपास 1100हून अधिक लाडक्या बहिणींनी त्यावर अर्ज केला आहे. बघा, सगळ्यांना माहिती आहे, आपण जिथून फॉर्म भरला होता, ठीक आहे, ज्या संकेतस्थळावरून किंवा ज्या वेबसाईटवरून फॉर्म भरला होता त्याच वेबसाईटवर तुम्हाला जाऊन तुमचं नाव जे आहे तुम्ही कट करू शकता किंवा तुम्हाला अर्ज नाकारायचा असेल त्यासाठी तुम्ही तिथे अर्ज नाकारू शकता. ठीक आहे, बघा, राज्य सरकारला दरमहा राज्यातील लाडक्या बहिणींसाठी 3,750 कोटी रुपये द्यावे लागत आहेत. विधानसभा निवडणुकीपूर्वी सुरू झालेल्या योजनेतील त्रुटींवर आता बोट ठेवले जात आहे. 2 दिवसापूर्वी महिला व बालकल्याण विभागाच्या बैठकीत देखील सचिवांनी अधिकाऱ्यांना काही सूचना केल्या आहेत. योजनेचे पोर्टल पुन्हा खुले करून देण्यात आले असून त्यावर 1 ते 15 ऑक्टोबरपर्यंत प्राप्त अर्जांची पडताळणी करून त्याला मंजुरी देणे, ज्यांनी लाभ नको म्हणून अर्ज केला त्यांच्या अर्जांची पडताळणी करणे, त्यावर निर्णय घेण्याच्या सूचना त्यात समावेश आहे. पण त्या लाभार्थींना पूर्वी घेतलेल्या लाभाची संपूर्ण रक्कम परत करावी लागणार असून त्यासाठी स्वतंत्र लेखाशीर्ष तयार केले गेले आहे. पण त्या लेखाशीर्षामधील रक्कम ट्रेझरीला संलग्नित नसल्याचे पैसे जमा करण्यास अडचणी येत आहेत. तो प्रश्न दूर झाल्यावर लाभ नको म्हणणाऱ्या महिलांना आतापर्यंतच्या लाभाची रक्कम त्यावर भरावी लागण्याची शक्यता आहे. म्हणजे तुम्ही फक्त अर्ज फक्त नाही तर तुम्हाला पैसे पण परत करावे लागणार आहे. ठीक आहे, कारण जेव्हा तुम्ही अर्ज नाकारता किंवा कॅन्सल दाबता बटन किंवा कॅन्सल करता अर्ज, तर तुम्हाला जेवढे पैसे मिळतात आतापर्यंत किंवा जेवढे हप्ते मिळतात तेवढे सगळे ती रक्कम तुम्हाला वापस करायची आहे. त्यामुळे फक्त अर्ज कॅन्सल केल्यावर फक्त अर्ज कॅन्सल नाही होणार, तुम्हाला पैसे पण तुम्हाला वापस करावे लागणार आहे. ठीक आहे, मग आता ऑनलाईन संकेतस्थळावरून करता येईल अर्ज कसा करायचा बघू. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या निकषानुसार पात्र नसताना देखील ज्यांनी अर्ज केले आहेत त्यांनी स्वतःहून लाभासाठी पात्र नसल्याचे योजनेच्या संकेतस्थळावर तक्रार निवारण या पर्यायात ऑनलाईन भरून द्यायचं आहे. पुढे त्यांना आतापर्यंत घेतलेल्या लाभाची रक्कम जमा करावी लागू शकते. आतापर्यंत आमच्या कार्यालयाकडे काहींचे अर्ज प्राप्त झाले असून त्यांनी योजनेचे लाभ नको म्हणून लेखी दिले आहे. बघा, म्हणजे सोलापूर जिल्ह्यात जे आहे त्याच्यामध्ये 1100 महिलांनी आतापर्यंत लाभ नको म्हणून लेखी अर्ज दिलेले आहेत. तर तुम्हाला तक्रार निवारण पर्यायात तुम्ही जाऊ शकता. तिथे तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरून द्यायचा आहे आणि त्यासोबत तुम्हाला पैसे पण पुढे जमा करावे लागू शकतात. त्यामुळे जेव्हा कॅन्सल करता तेव्हा तुम्हाला पैसे पण परत करावे लागणार आहेत, जेवढे तुम्हाला मिळाले तेवढे. आता बघा, ज्यांना लाभ नको आहेत ते अर्जदार काय म्हणतात किंवा काय कारण असतो त्यांनी जे अर्ज आहे ते मागे घेतले ते आपण जाणून घेऊया. अपात्र असू नये किंवा आता अपात्र ठरणाऱ्या लाडक्या बहिणींना स्वतःहून लाभ नाकारण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ज्यांना तसा अर्ज करायचा आहे त्यांना तालुक्यातील बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय, जिल्ह्याचे महिला व बालकल्याण अधिकारी आणि जिल्हा महिला बाल विकास अधिकारी कार्यालय या ठिकाणी लेखी अर्ज करता येईल. याशिवाय https://ladkibahin.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरील तक्रार निवारण हा पर्याय निवडून त्यावर अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. बघा, म्हणजे ही जी वेबसाईट आहे ही वेबसाईटवर जाऊन तुम्ही तिथे लॉग इन करून तक्रार निवारण हा पर्याय निवडू शकता. त्यावर अर्ज करण्यासाठी सोय उपलब्ध आहे.
भविष्यात काहीतरी कारवाई होऊ शकते. म्हणून अनेकांनी माझे वार्षिक उत्पन्न वाढले आहे, मला नोकरी लागली आहे, माझ्याकडून किंवा कुटुंबाकडून चुकीने अर्ज भरला गेला, अशी काही कारणं देत लाभ नको म्हणून अर्ज केलात. म्हणजे काहींचं वार्षिक उत्पन्न वाढू शकतात किंवा काहींना आता नोकरी लागली असेल अशा महिला आहेत, त्यांनी अशी कारणं देत काय केलं, आपलं जो अर्ज आहे तो माघारी घेतलेला आहे. ठीक आहे. जर तुम्ही पण अपात्र असाल तर तुम्हाला पण अर्ज मागे घ्यावा लागेल, नाही तर तुमच्याकडे पुढे कडक कारवाई होऊ शकते. आणि फक्त अर्ज मागे नाही तर तुम्हाला आत्तापर्यंत मिळाले जे पैसे आहेत संपूर्ण पैसे ते पण तुम्हाला परत करावे लागतील. जेवढे तुम्हाला हप्ते मिळाले, सपोज तुम्हाला 2 हप्ते मिळाले, मग 3,000 रुपये वापस करावे लागतील. तुम्हाला जर सगळे हप्ते मिळाले आत्तापर्यंत 6च्या 6 हप्ते, तर तुम्हाला किती 9,000 रुपये वापस करावे लागतील. ठीक आहे. अशा आहेत गोष्टी. मग त्यामुळे तुम्ही अर्ज मागे घेताना पैसे पण रेडी ठेवा, जेणेकरून जेव्हा अर्ज मागे घेता तेव्हा तुम्हाला पैसे पण भरता येईल असं. ठीक आहे. आता बघा, ही जी प्रोसेस आहे ती ऑनलाईनच होईल किंवा ऑफलाईन पण तुम्ही करू शकता, अर्ज देऊ शकता. जवळच्या बालविकास कल्याण विभागाकडे तुम्ही हा अर्ज जो लेखी स्वरूपात देऊ शकता, जेणेकरून तुमचं नाव आता योजनेतून बाद होईल आणि इथून पुढे तुम्हाला पैसे जे आहेत ते मिळणार नाहीत. आता अपात्र म्हणजे काय बघा, अपात्र म्हणजे बघा ज्या निकषात बसत नाहीत महिला. आता मी तुम्हाला काही निकष सांगणार आहे, 4-5 निकष आहेत. जर तुम्ही पण त्या निकषात बसत नसाल तर तुम्हाला पण आता अर्ज मागे घ्यावा लागेल किंवा तुम्ही स्वतःहून चेक करा की आपण अपात्र आहोत की पात्र. बघा, पहिला नियम म्हणजे जर तुमच्या घरात 4 व्हीलर असेल, आता बघा 4 चाकी कोणाकडे असेल तर तुम्ही अपात्र ठरताय. ठीक आहे. म्हणजे जर तुमच्या घरात कोणाच्या नावावर 4 चाकी असेल तर तुम्हाला इथून पुढे लाभ मिळणार नाही, म्हणजे तुम्हाला अर्ज मागे घ्यावा लागेल. ठीक आहे. कोणाच्या नावावर असेल, असं काही नाही की महिलेच्या नावावर हवे. जर तुमच्या घरात कोणाच्या नावावर 4 चाकी असेल तर तुम्ही अपात्र ठरताय. तर तसेच परत तुमच्या घरात कोणी इन्कम टॅक्स भरत असेल, ठीक आहे, इन्कम टॅक्स कोणी भरत असेल घरात, किंवा महिला स्वतः भरते किंवा महिलेचं पती असतील, मुलगा असेल, कोणी असेल, ती महिला पण कोणी अपात्र ठरते. ठीक आहे. नंतर आहे, तुमच्या घरात जर कोणी सरकारी नोकरीमध्ये असेल तरी ती महिला अपात्र ठरणार आहे. त्यामुळे जर या गोष्टी असेल तर तुम्ही अपात्र ठरणार आहात आणि तुमच्यावर कडक कारवाई होऊ शकते जर तुम्ही अर्ज मागे नाही घेतला तर. चौथा म्हणजे तुमच्या घरात कोणी आमदार किंवा खासदार असतील तरी पण तुम्ही अपात्र ठरणार आहात. तसेच जे तुमचं आधार कार्डवरचं नाव आणि तुमच्या बँक खात्यावरचं नाव हे जर मिसमॅच ठरला तर नवीन हा जो निकष आहे तो आलेला आहे. कारण तुमचं आधार कार्डवरचं नाव आणि बँक खात्याचं नाव हे सेम असलं पाहिजे. त्यात कुठली स्पेलिंग मिस्टेक आढळली तरी मात्र तुमचा अर्ज बाद होण्याची शक्यता आहे. तुम्ही चेक करू शकता घरच्या घरी. आधार कार्ड आणि पासबुक काढा तुमचं, तुम्ही नाव चेक व्यवस्थित आहे का बघा. ते जर व्यवस्थित असेल काही प्रॉब्लेम नाही आहे, पण जर त्याचं स्पेलिंग मिस्टेक असेल दोन्हीमध्ये वेगवेगळे स्पेलिंग असेल तुम्हाला अर्ज तुम्ही बाद होणार आहात किंवा तुम्ही अपात्र ठरणार आहात. ठीक आहे. ह्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या, कारण जर तुम्ही असं पात्र नसाल तर मात्र तुम्हाला जे आहे ते अर्ज मागे घ्यावे लागतील, नाहीतर तुमच्यावर पुढे जाऊन कडक कारवाई होऊ शकते. कारण परत पुढे जेव्हा अर्ज पडताळणी होईल त्यात तुमचं जर नाव सापडलं अपात्र बहिणींच्या लिस्टमध्ये किंवा अपात्र महिलांच्या लिस्टमध्ये तर तुम्हाला पैसे वापस करावे लागणार आहेत. त्यामुळे आत्ताच जर तुम्हाला वाटत असेल की आपण पात्र नाही आहे तरी पण फॉर्म भरला तर तुम्ही आत्ताच तुमचा फॉर्म मागे घेऊ शकता आणि तुम्हाला आत्तापर्यंत जेवढे पैसे मिळाले आहेत तेवढे तुम्ही वापस करू शकता. नंतर काय होणार आहे, नंतर तुमच्यावर कडक कारवाई म्हणजे दंडात्मक कारवाई होईल. कारण काय होईल, परत त्यांचं असं म्हणणं आहे की जर तुम्ही नंतर सापडलं तर तुम्हाला जेवढे पैसे मिळाले त्याच्यावर दंड लावून तुमच्याकडनं पैसे वसूल केले जाऊ शकतात किंवा काही आधी अजून दुसरी काही जी कारवाई आहे ती होऊ शकते. त्यामुळे ज्यांना अपात्र बहिणींना अर्ज करायचा आहे अर्ज मागे घेण्यासाठी किंवा नाव कट करण्यासाठी ते आत्ताच संकेतस्थळावर जाऊन करू शकता. त्यांसाठी तो ऑप्शन उपलब्ध करून दिलेला आहे. त्यामुळे तुम्ही जाऊन तिथं अर्ज करू शकता, जेणेकरून तुम्हाला पुढे काही प्रॉब्लेम होणार नाही किंवा पुढे कुठल्याही कारवाईला सामोरं जावं लागणार नाही. त्यामुळे तुम्ही आत्ताच मागू घेऊ शकता अर्ज. तुम्हाला अजून काही क्वेश्चन असतील तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला काय वाटतं ते पण सांगा कमेंटमध्ये. तसंच पैसा आला का, जानेवारीचा हप्ता आला का ते पण कमेंटमध्ये सांगा, कारण आजपासून आपलं चालू होणार आहे. आधी तटकन मॅडमने घोषणा केल्याप्रमाणे 26 जानेवारीच्या आज सगळ्या महिलांना टप्प्याटप्प्यानं पैसे पडणार आहेत. ठीक आहे. ते पण आता चालू झाले, ते पण सांगा मला. 7वा हप्ता आला का, जानेवारीचा हप्ता आला असेल तर कमेंट करा, जेणेकरून सगळ्या महिलांना कळेल की पैसेला चालू झालेले आहेत. तसंच अपात्र बहिणींनी पण कमेंट करा की अपात्र बहिणी किंवा पात्र बहिणी कोणी पण असतील त्यांनी पण कमेंट करा की तुम्हाला हा निर्णय योग्य वाटतो किंवा काय करायला पाहिजे पात्र बहिणी ज्या आहेत त्यांच्यासाठी. ठीक आहे. नक्की कमेंट करा आणि आपल्या चॅनलला असंच प्रेम द्या, असंच सबस्क्राईब करत राहा, जेणेकरून आपल्या चॅनल असंच ग्रो होईल. धन्यवाद.